जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 8 आणि 9 श्लोक पाहत आहोत. श्लोक 8. नैव कच्चित् कर्मोमिति युक्तो मन्येत तत्त्वविदं पश्य शृणुष्व स्पृह च जिघ्न नग्नच्च श्वसन. श्लोक 9. प्रलपन्विस्मृजा गृभनु निमिषन्नपि इंद्रियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्तम् इति धारयन्. या ठिकाणी ही पदे सांख्य योगाच्या विवेकशील साधकाची लक्षणं आहेत, जो तत्परहित महापुरुषाप्रमाणे भ्रांतिरहित अनुभव करण्यासाठी तत्पर राहतो. त्याच्या ठिकाणी असा विवेक जागृत झालेला असतो की सर्व क्रिया प्रकृतीतच होत आहेत. या क्रियांशी माझा कसलाही संबंध नाही. जो आपल्या अर्थात स्वरूपात किंचित मात्रही कोणत्याही क्रियेच्या कर्तेपणाला पाहत नाही, तो तत्त्वविद आहे. त्याचे ठिकाणी निरंतर स्वाभाविकच ही साधनी राहते की स्वरूपात कर्तेपणा नाहीच. प्रकृतीचे कार्य शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण इत्यादीशी तो कधीही आपले ऐक्य करीत नाही. म्हणून त्याच्याद्वारा होणाऱ्या क्रियांना तो आपला क्रिया मानूच कसे शकतो. वास्तविक उपर्युक्त स्थिती स्वरूपाच्या दृष्टीने सर्व माणसांची आहे, परंतु अज्ञानाने स्वरूपाला क्रियांच्या करता मानतात. परमात्म्याच्या ज्या शक्तीने समष्टी संसाराच्या क्रिया होत आहेत, त्याच शक्तीने व्यष्टी शरीराच्या क्रियाही होत आहेत. परंतु समष्टीचाच क्षुद्र अंश असलेल्या व्यष्टीची आपला संबंध मानल्याने मनुष्य व्यष्टीच्या क्रियांना आपल्या क्रिया मानू लागतो. या मान्यतेला नष्ट करण्यासाठीच भगवान म्हणतात की साधकाने आपल्याला कधीही करता मानू नये. जोपर्यंत कोणत्याही अंशात कर्तेपणाची मान्यता आहे, तोपर्यंत तो साधक मानला जातो. जेव्हा आपल्या ठिकाणी कर्तेपणाच्या मान्यतेचा संपूर्णपणे अभाव होऊन आपल्या स्वरूपाचा अनुभव होतो, तेव्हा तत्परहित महापुरुष म्हटला जातो. तसे स्वप्नातून जागे झाल्यावर मनुष्याच्या स्वप्नाची मुळीच काही संबंध राहत नाही. तसेच तत्त्वविद महापुरुषाच्या शरीराकडून होणाऱ्या क्रियेशी मुळीच संबंध कर्तेपणा राहत नाही. या ठिकाणी तत्त्वविद तोच आहे जो प्रकृती आणि पुरुषाच्या विभागाला अर्थात गुण आणि क्रिया सर्व प्रकृतीच आहे. प्रकृतीतून अतीत तत्वामुळे गुण आणि क्रिया नाहीत, याला योग्यरीतीने जाणतो. प्रकृतीपासून अतीत निर्विकार तर सर्वांचे प्रकाशक आधार आहे. सर्वांचे प्रकाशक असूनही प्रकाशांच्या अंतर्गत परिपूर्ण भरलेले तू तर मिसळलेले असूनही प्रकाशकच असतो आणि प्रकाशच असते. तसेच तो सर्वांना आधार असूनही कणात व्याप्त आहे, परंतु तो कधीही आधेय होत नाही. कारण जो प्रकाशक आणि आधार आहे, त्याच करणे आणि होणे नसते. करणे आणि होणे रूपी परिवर्तन तर प्रकाश अथवा आधेयातच असते. अशा प्रकारे प्रकाशक आणि प्रकाश्य, आधार आणि आधेयाच्या भेदाला जो योग्य प्रकारे जाणतो, तोच तत्त्वविद आहे. त्याच प्रकृती आणि पुरुषाच्या विभागाला जाण्याविषयी भगवंतांनी पूर्वी 2 अध्यायाच्या 16व्या श्लोकात आणि पुढे 7व्या अध्यायाच्या 4व्या, 5व्या तसेच 13व्या श्लोकात 2ऱ्या, 19व्या, 23व्या श्लोकात म्हटले आहे. या ठिकाणी पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, हुंगणे आणि खाणे या 5 क्रिया क्रमाने नेत्र, श्रोत्र, त्वचा, घ्राण आणि रसना
या 5 ज्ञानेंद्रियाचे आहेत. चालणे, ग्रहण करणे, बोलणे आणि मनोबुद्धीचा त्याग करणे या 4ही क्रियाक्रमाने पाद, हस्त, वाक, उपस्थ, गुदा या 5 कर्मेंद्रियाच्या आहेत. झोपणे ही प्रक्रिया अंतःकरणाची आहे आणि श्वास घेणे ही क्रिया प्राणाची आहे आणि डोळे उघडझाप करणे ही क्रिया कुर्म या नावाच्या उपप्राणाची आहे. उपर्युक्त 13 क्रिया देऊन भगवंताने ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण, प्राण आणि उपप्राण यांच्याकडून होणाऱ्या संपूर्ण क्रियांचा उल्लेख केला आहे. तात्पर्य: संपूर्ण क्रिया प्रकृतीचे कार्य शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण इत्यादीकडूनच होतात, स्वकडून नव्हे. दुसरा एक भाव असाही प्रतीत होतो की सांख्ययोगातून वर्ण, आश्रम, स्वभाव, परिस्थिती इत्यादीनुसार शास्त्र विरहित शरीरनिर्वाहाच्या क्रिया खाणे, पिणे, व्यापार करणे, उपदेश करणे, लिहिणे, वाचणे, ऐकणे, विचार करणे इत्यादी क्रिया होत नाहीत असे नाही. त्यांच्याकडून सर्व क्रिया होऊ शकतात. मनुष्य आपल्यालाच त्याच्या क्रियांचा करता मानतो आणि ज्यांना तो जाणून अर्थात मनबुद्धीपूर्वक करत असतो, जसे वाचणे, लिहिणे, विचार करणे, पाहणे, भोजन करणे इत्यादी. परंतु अनेक क्रिया अशा होतात त्यांच्या मनुष्य जाणून करत नाही, जसे श्वास येणे जाणे, डोळ्याचे उघडझाप होणे इत्यादी. मग या क्रियांचा करता आपल्याला न मानण्याचा विषय श्लोकात का वर्णन केला गेला? याचे उत्तर असे की आहे की सामान्य रूपाने श्वास घेणे, येणे, जाणे इत्यादी क्रिया स्वाभाविकच होणार आहेत, परंतु प्राणायाम इत्यादीमध्ये मनुष्य श्वास घेणे इत्यादी क्रिया जाणून करतो. तसे डोळ्याची उघडझापसुद्धा जाणून केली जाऊ शकते, म्हणून या क्रियांच्या करताही आपल्याला मानू नये असे म्हटले गेले आहे. दुसरी गोष्ट, जसे मनुष्य श्वसन, उन्मिशन, निमिषण, श्वास घेणे, डोळ्याची उघडझाप करणे या क्रियांना स्वाभाविक समजून त्याचे ठिकाणी आपल्या कर्तव्याला मानत नाही, तसेच अन्य क्रियांनाही स्वाभाविक समजून ठिकाणी आपला कर्तव्य मानू नाही. पश्चन येथे पश्चन इत्यादी ज्या 13 क्रिया सांगितलेल्या आहेत त्या कशाच्या आधारावर घडू येणे शक्य नाही. या क्रिया ज्याच्या आश्रित असतात, अर्थात त्या क्रियांचा जो आधार आहे त्यात कधीही कोणतीही क्रिया होत नसते. तसेच प्रकाशित होणाऱ्या या संपूर्ण क्रिया होणाऱ्या कोणाच्या तरी प्रकाशाशिवाय सिद्ध होऊ शकत नाहीत. ज्या प्रकाशाने ह्या क्रिया प्रकाशित होतात, ज्या प्रकाशाच्या अंतर्गत होतात, त्या प्रकाशात कधी कोणतीही क्रिया झाली नाही, होत नाही, होणार नाही, होऊ शकत नाही आणि होणे शक्य नाही असे ते सत्तत्व, सर्वांचा आधार, प्रकाशक आणि स्वयं आधार प्रकाशरूप आहे. ते सर्वात राहत असूनही काही हरकत नाही, काही करत नाही. त्या तत्वाकडे लक्ष वेधण्यासाठीच उपयुक्त या 13 क्रियांचे तात्पर्य आहे. जर स्वरूपात कर्तेपणा नाहीच तर क्रिया कशा आणि कोणापासून होत आहेत? या प्रश्नाचे उत्तर देत असताना भगवान उपयुक्त पदांत म्हणतात की संपूर्ण क्रिया इंद्रियाद्वारा इंद्रियांच्या विषयामध्येच होत आहेत. येथे भगवंताचे तात्पर्य इंद्रियांचे कर्तृत्व दाखविण्यात नाही तर स्वरूपाला कर्तृत्वरहित दाखविण्यात आहे. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिय, अंतःकरण, प्राण
उप, प्राण इत्यादी सर्वांना या ठिकाणी इंद्रियांनी या पदाच्या अंतर्गत घेतले आहे. इंद्रियांचे 5 विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. या विषयांची इंद्रियाने वर्तन होत असते. संपूर्ण इंद्रियांचे विषय प्रकृतीचे कार्य आहेत. म्हणून इंद्रियांद्वारा होणाऱ्या संपूर्ण क्रिया प्रकृतीच होत आहेत. अशा प्रकारे 8व्या आणि 9व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.